कांदे चांगले वाळले आता. स्वयंपाकाचा टाइम झालाय. अजून बाजारात जायचं, मिरच्या का ते आणायचं, लसूण अद्रक मसाले आणावं लागेल, काही संपले. हो बाई. हा बोला ना. बरं तयार आहे का सर तुमचं स्वयंपाक? स्वयंपाक हा नाही अजून. मग तुम्ही तर कांदेच बरे मग कवा खाणं चालू करा तुम्ही? हे कांदे वल्ले झालते ना पावसामुळं, मग ते बरं 1 वाजता आता आम्ही जेवायला आलोय. तुम्ही कधी डबे लावलेत आमच्याकडे? आजपासून लावतो ना. मग सांगा डायरेक्ट जेवायला येतं काय कोणी? लावायचं नाही, मी डायरेक्ट जेवायला येणार आहे. मग मी डबे संध्याकाळी नाही लावणार, मग मी डायरेक्ट जेवून जाणार. नाही जेवायला येतं नाही जमणार, मग डबे घेऊन जायचे. म्हणजे हातात द्यायचं का मी असं पसारा? मग तुम्ही घरी घेऊन जात जा. नाही हो घरी नाही, मला तुम्हाला माहिती आहे ना मा का मी जिकडे गेलो असेल खानवळीचा तिकडे जेवणार, तिकडेच हात धुणार, तोंडाला हात पुसून निघून जाणार. मग तुम्ही असेच आहे काय? हा पण मी इथे जेवायला भेटणार, तुम्ही तिकडे काय काय करा, नाही मग डबा लावून. बरं काय कारण तुमच्या घरी जेवायला? काय कारण खानवळ का बरं नाही? हा अशा कोणत्या खानवळी सांगा? कोणते म्हणजे? जगाची वेळ तुमची वेगळी खानवळ का? खाण्याचा विषय नाही तो, मग? घरी जाऊन खायचा विषय. अहो गिराईक वाढत आहे तुमच्याकडे माहिती आहे का? मला लय गिरायक आहे. किती? लय माझ्याकडे, तुम्ही नाही आल तर बरे बा जरा चाव द्या, जे येते ते सुद्धा बंद करीन मग मी. म्हणजे? जरा ठेवा. हा मग बसा तोंडा का पाहत. काय झालं बाबूराव? अहो ती बाई माहिती डबे घेऊन संघ जा. डबे घेऊन सांगा जा, म्हणजे त्यांचं बरोबर आहे. काही खानवळे ना इथं जेव्हा परवानगी देतात, काही खानवळी डबे घेऊन जा सांग म्हणते असं. पण आता आपण घरी बरं आपण कोण खाणार सांग अहो, बरं? रस्त्यावर खायचं का? नाही बरोबर आहे, एखाद्या झाडाखाली बसून निवंत खायचं. त्यांच्या घरी नसन चालत तर काय प्रॉब्लेम? मी काय इडच घ्यायचं गरम गरम आणि आपल्याला काय करायचं? बरं. जेवायचं हात धुवायचं निघून जायचं, काय करायचं? ऐका ना, तुमच्या वतीनं मी त्यांना रिक्वेस्ट करून पाहतो. मग तुमच्या ओळखीचं आहे काय? हा कोण लागायचं तुमचं? लागत नाही, मी काय येत राहतो जेवायला. काय आला? जेवायला मग तुम्ही इकडे जेवत आहे काय? मग मेस लावेल ना, मेस लावेल हा. ना. फुकट नाही खात ती. मग तुम्ही डबा नाही का? मग तुम्ही इकडे जेवतीच नाही का? नाही 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 हो, मला जेवावं लागत इकडे भाऊ. नाही नाही, त्यांचे काही नेम असतील. एकट्या माणसाला ते जेवून देते नाही, पण आज आपण दोघं आहे ना, त्याच्यामुळे ते जेवून देऊ शकते असं. अहो, साहेब तुम्ही असं लाडून ठेवशान, ते आज जेवतील उद्या दारू घेऊन येतील माहिती का? कोण? ए बाई दारूचं राहतच नाही मला. हा, काही नको बोलू लय जरा. पाहिले मी असे. हा होय, मी कधी दिसतो पेता? नाही नाही, बकुळाबाई एक बोर्ड लावा ना तुम्ही बाहेर, हा. इथं दारू पिऊन दिल्या जाणार नाही, म्हणजे विषय हा मिटला. बस. आजच्या दिवस फक्त, उद्यापासून तिकडे डबा न्यायचा. नाही भाऊ, मी रोज जेवायला येणार. हे असं आहे मग. नाही आपल्याला नाही भाऊ. याला कोण सांभाळीन? बघ जाऊ दे, दररोज आले तरी त्यांचा महिना फिक्स करून घ्या ना. महिना fix करा, तुम्हाला काय करायचं? वाढत ना तुम्हाला. महिन्याच्या आत पेमेंट देऊन टाकेल तुमचं हा. लगेच. हा, बरं काय माहिती असेल. काय बोल घ्या ठरवून घ्या. 60 रुपये डब्बा आहे. 60 दोन टायमास हा 6 लागतो. 12 120 हा. 12 12 36 म्हणजे 3600 रुपये हा महिना महिना. हा. बरं 3500 रुपये तुम्हाला देईल. 100 जाऊ द्या का हो? महिन्याला नीट द्यायचे, पण रोख काढून. मग फुकट का आणणार आहे का मी? हा पहा आता. मी कोणाचा बजर आहे का? 3600 हो राहिले मग हा. तुम्ही कसं काय 100 जास्त देईल? जास्त नाही कमी देईल बॉस. कसं काय कमी द्यायचं? मग एकटी महिन्याला पेमेंट देणार आहे ना. मग आम्हाला किती आहे? कांदा आहे, लिंबू आहे, तुम्ही जाऊ उलट दे ना 100 मॅडम, जास्त तुम्ही द्याल. ऍडव्हान्स घ्या ना. काय बोला ते मॅडम तुम्ही काय तुम्ही आजच गिऱ्हाईक चालू राहिले का हो? आजच नाही, माझी नवीन खानवळी हा मग ते 15 दिवसच झाले मला चालू करून. आणि मग एक काम करा ना, मग तुम्ही ऍडव्हान्स घ्या ना थोडंफार, म्हणजे मग मग तुमचं तुम्ही चालू असं करा, नवीन नवीन गिऱ्हाईकाचा अंदाज घ्या ना. अंदाज आणि मग किती अंदाज खातो काय हा. करतो सगळं पाहा ना तुम्ही, म्हणजे तुम्हाला सगळं भांडवल परवडत आहे का पुरवतं. ना परवडत आहे? तुम्ही किती खाऊ? मी फक्त 3 चपात्या, भात आणि भाजी देणार. तुम्ही भाज्या तिकडे दोन राहतील ना. हा वर बरं मला कुलदाई शेंगोळ लागतील बरं का. शेंगोळे हा शेंगोळे नाही करतो आम्ही. मग आम्ही फक्त वांग्याची भाजी, फुलरीची भाजी. मला लय आवडत राहते हो ते. कशी करते तेच माहित काय नाही. रे पीठ मळायचं कुलदाचं आणि मस्त असं असं ओळायचे. हो ताई, हा तुमची खानवळ का? हा माहित आता खाणं. मला माझा मित्र भेटला हा. होता, तो बकुळा ताईनं खानवळ टाकली म्हणे. हा आणि 15 दिवस. मळ्यामध्ये शिवाय आणि आहे ना, हे मूग वाळत पाहिले ना मी, हा. तर मला मेदगं लय आवडत. मेदगन बाजरीची भाकर द्या जा. डब्यात हा डब्यात द्या. चालेल देईल ना, मग काय नाही. मला आणि- मेल गले भारी येतं. चांगली आणि मेदगेची काय प्लेट घ्याशाल? ते 80 रुपये. हरकत नाही. हा एक बाजरीची भाकर आणि मेदग आणि थोडासा रगडा द्यायचा बनून बस. ठेसा म्हणा ना ठेसा मिरचीचा. ठेसा. हिरव्या त्यांना मिरचीचा रगडा नाही ना? कळणार हो. हा, हा, हा. हा चालेल देईल हा? देईल. ठीक आहे, मग मी फोन करतो तुम्हाला. हा चालेल, पण 60 रुपये डब्बा आहे हा. हा ती प्लेट तुम्हाला आता जास्त लागल. नाही नाही, 60 रुपये म्हणजे नेमकं कुठले तुम्ही कुठले? मातुलठाणचे येवला तालुका इकडे MIDC मध्ये कामाला लागलो ना. हा का कावापासून? आता 2-3 महिने झाले. म्हणजे बायको पोर सोर नाही का इकडे आणेल? अहो आहे, पण मग अपडाऊन करतो मी. म्हणजे मेद खायला आले काय? अहो मेदगे खायला आलो, 2 रुपये कमावायला आलो, कंपनीत कामाला आहे पाहुणे. आणि मेद कधी खायला नाही काय? आपण त्यांना आवडत खाऊ द्या ना. मग आता कमवा. अरे आता तुझ्यासाठी जर एका बाईने जर तेवढं मेदग बनवायला पाहिजे, गॅस वाया घालायचा हे करायचा, भाजी वेगळी असते हे सांगायला म्हणजे त्रास होत नाही का बाई? तसं काय नाही. काय स्पेशल पैसे सांगेल त्यांना, मी प्लेट बनवून देईल. एवढं नका टेन्शन घेऊ आता तुम्ही. मी बोललो ना 80 रुपये. ए बाई तुला होत तर मला काय करायचंय? तुम्ही कशाला 80-120 घ्या, आम्हाला मटणाचीच प्लेट लागेल. तुला मटण खायचंय का? मग हा, याला मटण आहे पाय आता शुक्रवारी भेटेल मटन, मध्ये नाही. तेव्हा
बर चालेल. हा मग आता सध्या कोणती भाजी तो अगं आता अजून केलंच नाही, करायचंय. आता वांग भेटल. सगळं हा काळ्या मसाल्यात. तुमच्याकडे कवाय आलं मागे एकदा तुमचीच होती त्या रोडला खानवळ. हा तिकडे होती ती बंद केली आता. अहो एकदा तिथे जेवलो होतो, हा सगळ्याच वांग होतं तुमचं. मग वांग जास्त आवडतं ना. पण त्याचा आळाई निघाली होती. हा आळाई काही नका सांग. काही नका सांगू नाही. हा आता मी पाहूनच घेईल खाताना. बरं, चौथा जाऊ दे खातात मॅडम हो, कशाला? आम्हाला हो द्या ताई, वाढून. आपलं मॅच घ्यायचं झालं का फिक्स? मग जाऊ का मला हा ड्युटी तुम्ही करायची? संध्याकाळी डबा येऊन घेऊन जा. हा, किती वाजता येऊ संध्याकाळी? 6 वाजता या. ठीक आहे हा. मी फोन 6च्या पुढे ये बघ वय. हा. इकडे आमचंच वाय ना वांगण फांगण तो तो मेद ग ठेसा द्या बरं का हा थोडं. चालेल. याच काय काय नाही बा आता. बरं तुमची खानवळ आहे का? हा आहे ना काका बोला. असं आहे हा. का? मग आपल्याला खानवळ लावायची तुम्हाला डबा लावायचा. डबा तुम्ही काय खाता पण आता इथं ना डबा. माणसाले झाले आठवड्यातून 2 दिवस मटण लागेल मला. 2 वेळा. 2 वेळा असं. पण मग तुम्हाला माहिती आहे का मटण स्पीड कितीला कितीला आहे? किती? 150 रुपये. 150 रुपये असू द्या ना. हा चालेल चालेल. ना. दात आहे का तुला चावायला? हा? दात दात नाही, दात लागायचं असं नाही. दाढी नसावी तुम्ही. अहो, तुम्हाला काय तकलीफ मला तेच बाबा, कळलं. त्यांना नदी का निघायची वेळ झाली तर त्यांना मटण खाऊशी वाटत, तुम्हाला काय घेणं देणं आहे त्यांना? हा? आठवड्यातून 2 मग दिवस. मला द्यायला काय होतं तुला? म्हणजे मला काय नाही म्हणली मग तू? तुम्ही तर म्हणे मला ते काय लागत काय माहिती? शेंगुळे लागत आहे. हाय का यांची मग तू शेंगुळे? शेंगुळ्याला काय नाही म्हणली मला? अरे कुळदाची जिलेबी तू म्हणा जर- ना, ते शेंगुळे जरा बरं अहो वाटत. मी काय म्हणते, तुम्हाला मटण द्यायला तयार आहे. हा. आता याला म्हातारा याला मटण द्यायला तयार आहे. हा, तो आला एक दुसरा त्याला मेदगा घ्यायला तयार आहे. हा. मग मला शेंगुळे द्यायला का तयार नाही? आम्ही शेंगुळे पहिल्यांदाच ऐकले. अहो शेंगुळे म्हणजे थोडं लेडीजला फेल वाटत, ती कुळदाची जिलेबी म्हणा ना तुम्ही. हा बाबा. कुळदाची जिलेबी दे वाटलं हा, तर. असं, आता जिलेबी समजलं मला मॅडम सांगा तुम्हाला. ना. मग त्याला आम्ही कुळदाचे शेंगुळे म्हणतो. हाय का आले परत तिथंच. ते म्हणत्या, पण तुम्ही समजून घ्या, त्या कुळदाची जिलेबी मागू राहिले हा ते. जिलेबी भेटन काय टेन्शन. आणि मग आता काय एवढं तुला अवघड वाटलं? कशी गोड का तिखट? तिखट हा चल मग गुळ नको टाकू त्याच्यात. नाही ना. नाही चांगला लसूण घालून आणि हिरे हा. मिरच्या घाला. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम पळाला पाहिजे माणूस. बर काही तोंडात काही खाली. म्हणजे मग ते एवढं लांब राहते. हा, नाही वावळा लागत. काय हो सांगा तुम्ही? असू ना. म्हणले शेंगुळे हा एवढे लांब राहते. हा का हा आमच्याकडे लहान लहानच राहते. असे असे कसे काय? आणि मग वळताना तुकडे करून टाकायचे त्याचे. नाही हो, तुकडे लांब करायचे लांब टाकलं का असे काय? लांब लांब वळायचे आणि त्याच्यात सोडून द्यायचे पातेल्यात. उकळ्या तुम्ही पाण्यात- निघा आता. काय झालं ना तुमचं ऑर्डर नाही झालं. नाही, मला लगेच जेवायचे. तुम्ही तयार करा. मग रोज तरी मग थांबा. मला भूक लागली. मग चला आपण तर खोलीवर बसू ना. हा, चला. हा, चला. बनवून देतील. चला. चल बाई चल. चला. तुला कामाला आम्ही तर बसतो आराम करतो. चल. ही कोणती वेगळीच पद्धत इथं नाही थांबता येणार तुम्हाला असं. नाही, काय? बाहेर बसतो ना. बाहेर- बाहेर बाहेर. बसतो वाटलं ना. तुला आम्ही करू लागतो. हा, काय कुठायचं असलं तर आम्ही हा कुठे तो आम्ही ठेसितो. सगळं करतो आम्ही. लसूण ठेसून घेतो, हा. मिरच्या ठेसतो, एरिया कांदा आम्हाला गरज आहे हा? म्हणजे. कोणती मी अशी मलाच कळणार आता. आम्हाला गरज आहे ना आता. आता तू जर झोपत उठली खावा तर आम्हालाच माहिती नाही. आम्हाला हा? दुखा लागले भाऊ. आणि तू कान चालवायला निघाले म्हणले अवघड आहे ना का बाई तू? हा, बाय. हा? आता गोष्ट आपण इथं बसून घेऊ. मध्येच बसला असतं ना. नाही नाही म्हणजे नका, परवानगी नाही पाहिजे. तिचा नवरा घरी नाही त्या बाईला. नवरा आहे नाही घरी नाही. बाहेर बसा. या. बरं बसा तुम्ही तिकडून मी इकडून बसतो. आय 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 बाबा बाबा. हे काय तमाशा आहे बाई असं दारच तोंडी तुम्ही बसले मला कसं काम उजरण. तुम्हाला मध्ये करायचं का आता बाहेर काय करायचं? अहो आता यांचं मटणाची प्लेट तुमचे शेंगुळे आहेत यांचे काय. मॅडम लवकर आणा, मला लय कावळ्यात कोकू राहिले माम. आणा टपा टपा बनवा थांबा पटापट. बसा. फार आडो पडलो मी. पहिलं मावाला बनवा वाटलं सर. कमी लागू करू तुम्हाला? नाही नाही ओ मी काय म्हणते काय? तुम्ही एकदा भांडे घ्या ना घासून मग. अहो कस काय बोला तुम्ही? आम्ही गिरायक आहे तुमचे. मग गिरायक म्हणूनच सांगू राहील ना. ओके कोणती कान ओळवली बाई अशी गिरायक कोण भांडे देऊन अहो घेतली? स्वयंपाक झाला. हो ताई झालं का माझं मेदगेची प्लेट? मला संध्याकाळी बरोबर होतं 6 वाजता तुम्ही. अहो टाइम लागा हे माणसं भूतावाने बसले इथं. नाही मग आपलं मेदगे होईल ना पण मग. आम्ही येत का होईन ना थांबा. थांबू का मग इथं? हा लगेच रांगेत बसून घ्या तुम्ही पण. या इकडे बस हा, बसा, तो बसा. नंबर इकडे हा, लाव. हा. चांगलं बनवा जरा. तुला दम नाही आला बा आमचं आमचंच वाईना. बरं ते भांडे आणू का मग बाहेर इथं. ए बाई काय बरं बघ मी भांडे देतो हा. पण मला जेवण पकड देशील ना? जेवण फुकट नाही पहिले भांडे असे मग नाही जेवायला तर भेटेल. तू तू बाई तुला काय गडी बिडी काय आम्ही म्हणजे आम्ही जेवायचे पैसे तुला द्यायचे आणि भांडी तू आमच्याकडून धुवून घेणार काय? थोडे कांद्याचे कापा. चाकवा कांदे कापायला नाही भाऊ बाबूराव, आपण मोरीतलं काम नाही करणार. नका नका तुम्ही नका करू भाऊ. तुम्ही काय चाललं? तुम्ही दोघं आहे पक्की असं. तो काय वर तांगडं केलं काम करून आलो ड्युटी अरे करून. मग खाली कर ना बाया खानावळीत बसेल आपण. थकून आलो, भूक लागली होते, झालं नाही म्हणे अजून. खरं कुठला आहे अर्धा
पाहून घ्या बा का मॅडम इकडे पार्सल बिर्सल काय पिऊन